The Cop and the Anthem is written by William Sidney Porter. O. Henry, an American writer, is better known by his pen name O. Henry. त्यांचं पेन नेम आहे ओ हेनरी. ही वॉज अ वोरॅशियस रीडर सिन्स चाइल्डहूड. अत्यंत चांगलेसे ते वाचक आहेत लहानपणापासूनच. ही स्टार्टेड अ ह्युमरस वीकली द रोलिंग स्टोन अँड वेन द व्हेंचर फेल्ड ही जॉईन द हाऊस्टन पोस्ट ॲज अ रिपोर्टर, कॉलमनिस्ट अँड ऑकेजनली कार्टुनिस्ट. रिपोर्टर, कॉलमनिस्ट आणि कार्टुनिस्ट म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. द स्टोरी द कॉप अँड द अँथम इज वन ऑफ ओ हेनरीज वेल नोन स्टोरीज. त्यांच्या उत्तम कथांपैकी ही स्टोरी आहे. टू डिस्क्राईब हिज स्टाईल ऑफ रायटिंग पीपल हॅव ऑफन यूज द टर्म स्माईल विथ टियर्स विच इम्प्लाइज हिज ट्विस्टेड वे ऑफ थॉट्स अँड एंडिंग्स इन ऑलमोस्ट एव्हरी स्टोरी. इन दिस स्टोरी द मेन कॅरेक्टर सोपी. या स्टोरीमध्ये महत्त्वाचं कॅरेक्टर, मेन कॅरेक्टर आहे सोपी. इज अ वेगाबाउंड अँड अ पर्सन विथ क्रिमिनल बॅकग्राऊंड. त्याला स्वतःचं घर नाही आहे, जॉबलेस आहे आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीवर म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी प्रकारचा हा हिरो आहे. ही मेक्स डिफरंट प्लॅन्स टू री एंटर्स द प्रिझन ॲज ही हॅज नो शेल्टर टू प्रोटेक्ट हिमसेल्फ फ्रॉम द सिव्हिअर विंटर. ही कडाक्याची थंडी पडलेली आहे आणि या थंडीमध्ये त्याला स्वतःचं राहायला घर नसल्यामुळे आता राहायचा प्रश्न उद्भवला. त्यामुळं तो प्लॅनिंग करतो की आपण जेलमध्ये जाऊन आसरा घ्यावा आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅनिंग तो करत राहतो. द स्टोरी एंड्स इन ॲन अनएक्सपेक्टेड वे. आणि एक अनपेक्षित अशी घटना घडते या स्टोरीच्या अखेरीस. ओ हेनरी हॅज डेपिक्टेड सोपीज फ्युटाईल अटेम्प्ट्स टू गेट अरेस्टेड इन अ व्हेरी ह्युमरस वेन. आणि मग त्याचे निष्फळ असे प्रयत्न ओ हेनरी दाखवतात याच्यामध्ये. शेवटी त्याला स्वतःला अरेस्ट करून घ्यायचं असतं परंतु तो त्याच्यामध्ये अयशस्वी होतो. द कॉप अँड द अँथम इज अबाउट फ्रीडम अँड कन्फाइनमेंट. ही स्टोरी आहे स्वातंत्र्य आणि जेल या दोन गोष्टी भोवती फिरत असलेली ही स्टोरी आहे. इनिशियली सोपी फील्स दॅट देर इज फ्रीडम फ्रॉम मिझरीज अँड वरीज इन कन्फाइनमेंट. सुरुवातीला सोपीला असं वाटतं की जेलमध्ये आपल्याला खूप चांगलं स्वातंत्र्य उपभोगायला मिळेल. जेलमध्ये आपल्याला चांगला आसरा मिळेल, राहायला घर असल्यासारखं मिळेल आणि आपलं हिवाळ्यापासून संरक्षण होईल. परंतु असे प्रयत्न करता करता तो प्रत्येक वेळेस अयशस्वी होतो आणि शेवटी काय होतं त्याच्या आयुष्यामध्ये एक घटना घडते. द नोट्स ऑफ अँथम, त्या चर्चमधून काही म्युझिक त्याच्या कानावरती पडतं अँड इट ट्रान्सफर हिम फ्रॉम विदिन अँड ही रिझॉल्व्स टू वर्क हार्ड. आणि त्याच्यामध्ये खूप बदल होतो आणि तो खूप कष्ट करायला त्याची तयारी होते. सोपी फेसेस द आयरनी ऑफ फेट ॲज द मुवमेंट. परंतु नशीब पण कसं आहे बघा की द मुमेंट ही रिअलाइज द रिअल फ्रीडम लाईज इन अ व्हर्च्युअस लाईफ. ज्या क्षणी त्याला कळून चुकतं की खरं स्वातंत्र्य हे एका चांगल्या आयुष्यामध्ये दडलेलं आहे, चांगल्या आयुष्यामध्ये असतं, सद्गुणी आयुष्य जगणं म्हणजेच खरं स्वातंत्र्य, हे जेव्हा त्याला कळतं ही इज टेकन इन टू कन्फाइनमेंट. त्याला जेलमध्ये टाकण्यात येतं. स्टुडंट्स, ॲक्च्युली दिस लेसन इज अबाउट रिफॉर्म्स इन सोपीज लाईफ. सोपीच्या आयुष्यामधील परिवर्तन यावर आधारित हा लेसन आहे. सोपी नावाचं जे कॅरेक्टर आहे तो होमलेस आहे, जॉबलेस आहे आणि त्याला स्वतःचं असं घर नाही, जॉब नाही. हिवाळा जवळ येत असल्यामुळे तो एक युक्ती करतो आणि बरेचसे प्रयत्न करतो जेलमध्ये जाण्यासाठी, कारण 3 महिने त्याला जेलमध्ये सुरक्षित राहायचं आहे आणि बरेचसे प्रयत्न करतो परंतु प्रत्येक वेळेस त्याला अपयशच येते. परंतु शेवटी जेव्हा तो स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये जेव्हा परिवर्तन घडतं तेव्हा मात्र तो जेलमध्ये जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूयात आपला नवीन लेसन द कॉप अँड द अँथम. द कॉप अँड द अँथम. Soapy left his bench and strolled out of the square and across the level sea of asphalt where Broadway and Fifth Avenue flew together. सोपी आपल्या बेंचवरून उठला व तो चौकातून बाहेर पडला आणि पलीकडील समुद्र पातळीला असलेल्या डांबराच्या रस्त्यावर तो आला जिथे मोठा रस्ता आणि 5वा ॲव्हेन्यू येऊन मिळतात. अ ब्रॉडवे ही टर्न अँड स्टॉप्ड ॲट अ लक्झुरियस कॅफे. मोठ्या रस्त्यावरून तो वळाला आणि एका खूप मोठ्या कॅफेजवळ येऊन थांबला. सोपी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोएस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड. सोपीला स्वतःवर त्याच्या जॅकेटच्या खालच्या बटनापासून वरपर्यंत खूप विश्वास होता. त्याला स्वतःवर कॉन्फिडन्स होता. ही वॉज शेवन. त्याने दाढी केली होती अँड हिज कोट वॉज ट्रिम.
त्याचा कोट व्यवस्थित नीटनेटका होता अँड हिज नीट ब्लॅक बो हॅड बीन प्रेझेंटेड टू हिम बाय अ लेडी मिशनरी ऑन थँक्स गिविंग डे. आणि एक त्याने सुंदरसा छान काळा बो पण लावलेला होता आणि तो बो त्याला गिफ्ट म्हणून मिळाला होता थँक्स गिविंग डेच्या दिवशी. एका लेडी धर्मप्रसारकाने त्याला तो गिफ्ट म्हणून दिलेला होता. If only he could reach a table in the restaurant unsuspected, success would be his. जर कोणालाही न समजता त्या टेबलपर्यंत तो यशस्वीपणे जर पोचला तर यश हे त्याचंच आहे. The portion of him that would show above the table would raise no doubt in the waiter's mind. आणि त्याच्या शरीराचा जो भाग टेबलाच्या वर दिसणार होता तेवढ्या भागाने वेटरच्या मनात कुठलाही डाऊट निर्माण केला नसता. A roasted mallard duck thought Sophie would be about the thing with a bottle of wine and then some cheese, a cup of coffee and a cigar. आता तो इमॅजिन करतोय की एक भाजलेलं असं जंगली बदक त्यांनी विचार केला, त्याबरोबर एक वाईनची बॉटल, एक चीज पनीर, एक कप कॉफी आणि एक सिगार इतके पदार्थ आपण आता खाऊयात. $1 फॉर द सिगार इज इनफ. सिगारसाठी $1 पुरेशी आहे. द टोटल वुड नॉट बी सो हाय ॲज टू कॉल फोर्थ एनी एक्स्ट्रीम ऑफ रिव्हेंज फ्रॉम द कॅफे मॅनेजमेंट. आणि हिशोब म्हणजे पूर्ण सगळं बिल जेवणाचं जेवढं होणार आहे ते इतकं जास्त पण व्हायला नको की हॉटेल चालवणारा मालक बदला घेण्यासाठी तो पुढे येईल. अँड येट तरीसुद्धा द मीट वूड लिव्ह हिम फिल्ड अँड हॅपी फॉर द जर्नी टू हिज विंटर आयलँड. आणि तरीही जो मटण तो खाणार आहे आता तो त्याने त्याचं पोट भरायला पाहिजे आणि विंटर आयलँडसाठी त्याची यात्रा सुखरूपपणे व्हायला पाहिजे. कारण त्याचं प्लॅनिंग काय आहे, असं आपण काहीतरी करायचं जेणेकरून पोलीस त्याला पकडून नेतील आणि हिवाळ्यात विंटर आयलँड म्हणजे गरम ठेवणाऱ्या बेटावर त्याची रवानगी पोलिसांकडून होईल. बट ॲज सोफी सेट फूट इनसाइड द रेस्टॉरंट डोअर, परंतु जसा सोफी रेस्टॉरंटच्या दारात पाय ठेवताच द हेड वेटर्स आय फेल अपॉन हिज टॅटर्ड ट्राउझर अँड डिकॅडंट शूज. जो मेन वेटर होता त्याची नजर त्याच्या विखुरलेल्या जीर्ण झालेल्या पॅन्टकडे आणि कुजलेल्या शूजवर पडली. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स टर्न्ड हिम अबाउट अँड कन्वेड हिम इन सायलेन्स अँड हॅज टू द साईडवॉक अँड ॲव्हर्टेड द इग्नोबल फेट ऑफ द मेनॅन्स्ड मलाड. मजबूत आणि एकदम तयार हातांनी त्याला तिकडून वळवलं आणि त्याला बाहेरूनच म्हणजे वेटरने त्याला बाहेरूनच गपचूप इथून निघ असं त्याला सांगितलं आणि लगेच त्याला तिथून निघावं लागलं. आणि त्याचं जे जंगली बदक वगैरे खाण्याचं जे होतं प्लॅनिंग ते त्याच्या दुर्दैवी नशिबामुळे टळून गेलं. सोफी टर्न्ड ऑफ ब्रॉडवे. सोफी मोठ्या रस्त्यावरून वळाला. इट सीम्ड दॅट त्याला असं वाटलं की हिज रूट टू द कॉवर्टेड आयलँड वॉज नॉट टू बी ॲन इझी वन. त्याचा जो रस्ता आहे त्या आयलँडकडे जाण्यासाठी तो काही रस्ता सोपा नाही. सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिंबो मस्ट बी डिवाइज्ड. स्वर्ग आणि नरकामधील सीमेत प्रवेश करण्याचा दुसरा काही मार्ग आहे का, आता तो मला शोधावाच लागेल असं सोफीला वाटू लागलेलं आहे. At a corner of 6th Avenue, electric lights and cunningly displayed wares behind plate glass made a shop window attractive. आता त्याच्या डोक्यात एक कल्पना येते. 6व्या ॲव्हेन्यूच्या एका कोपऱ्यात लाईट्स आणि जाड अशा काचेच्या पाठीमागे अत्यंत कलात्मकपणे असे काही वस्तू ठेवलेल्या होत्या आणि त्या वस्तूमुळे दुकानातील खिडकी अत्यंत आकर्षित अशी दिसत होती. सोफी टूक अ स्टोन अँड डॅश्ड इट थ्रू द ग्लास. सोफीने एक दगड घेतला आणि काचेवर फेकून मारला. पीपल केम रनिंग राऊंड द कॉर्नर, अ पुलिसमॅन इन द लीड. आणि लगेच लोक पळत आले तिथं आणि त्यांच्या सगळ्यांच्या पुढे एक पोलिसही होता सोबत.
सोपी स्टूड स्टिल विथ हिज हँड्स इन हिज पॉकेट्स. सोपी स्वतःच्या खिशात हात ठेवून तसाच तिथे उभा राहिलेला आहे. अँड स्माइल्ड ॲट द साईट ऑफ ब्रास बटन्स. आणि पोलिसांच्या ड्रेसवरचे जे पितळी बटन असतात त्या बटनांकडे पाहून तो, म्हणजे पोलिसांच्या ड्रेसकडे बघून तो हसला. वेअर इज द मॅन दॅट डन दॅट एन्क्वायर्ड द ऑफिसर ॲगिटेडली. कोणी केलं हे सगळं, तो माणूस कुठे आहे. त्या ऑफिसरने अत्यंत चिडून त्याची चौकशी करायला चालू केली. डोंट यू थिंक दॅट आय माईट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट. तुम्हाला असं वाटत नाही का हे जे आत्ता जे कोणी काही केले त्याचा माझ्याशी काहीतरी संबंध असेल. सेड सोपी. सोपी म्हणाला, म्हणजे त्याला सांगायचं पोलिसांना की हे मीच केलेलं आहे म्हणून. विथ अ फ्रेंडली व्हॉइस, मैत्रीपूर्ण आवाजात तो पोलिसांना म्हणाला. द पोलिसमॅन रिफ्यूज टू ॲक्सेप्ट. परंतु पोलीस ते ॲक्सेप्टच करत नाही आहेत. सोपी इवन ॲज अ क्ल्यू, म्हणजे सोपीला पुरावा म्हणून ते त्यांनी ॲक्सेप्ट केलं नाही. कारण याच्या पाठीमागचं कारण काय, गुन्हा करणारा काही तिथंच थांबत नसतो. मेन हू स्मॅश विंडोज डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. आणि खिडक्या तोडणारा पोलिसांशी गप्पा कशाला मारत उभारला असता. दे टेक टू देअर हील्स. ते पळून जातात. द पोलिसमॅन सॉ अ मॅन हाफ वे डाऊन द ब्लॉक रनिंग टू कॅच अ कार. पोलिसांनी पुढच्या चौकामध्ये एका माणसाला गाडी पकडण्यासाठी पळताना पाहिलं. विथड्रॉन क्लब ही जॉईंड इन द परस्यूट. आणि थोड्या माणसांबरोबर तो त्याचा पाठलागामध्ये सामील झाला. सोपी विथ डिस्गस्ट इन हिज हार्ट ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाईस अनसक्सेसफुल. आणि दोनदा अयशस्वी झाल्यामुळे, दोनदा त्याला अपयश आलेलं आहे, त्यामुळे सोपीच्या हृदयामध्ये स्वतःबद्दलच डिस्गस्ट, तिरस्कार निर्माण झाला आणि तो ड्रिफ्टेड अलॉंग आणि पुढे निघाला. ऑन द ऑपोजिट साईड ऑफ द स्ट्रीट वॉज अ रेस्टॉरंट ऑफ नो ग्रेट प्रिटेन्शन्स. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक रेस्टॉरंट होतं, परंतु ते फार ॲट्रॅक्टिव्ह किंवा फेमस असं नव्हतं. इट कॅटर टू लार्ज ॲपेटाईट्स अँड मॉडेस्ट पर्स्यूज. खिशाला परवडणारं होतं आणि स्वतःची भूक भागवण्यापुरतं ते रेस्टॉरंट होतं. इट्स क्रॉकरी अँड ॲटमॉस्फिअर वेअर थिक. आणि तिथली भांडी खूप छान अशी चांगलीच होती आणि ॲटमॉस्फिअर वेअर थिक, गर्दी पण भरपूर त्या रेस्टॉरंटमध्ये होती. इट्स सूप अँड नॅपरी थिन. सूप आणि नॅपकिन हे अतिशय साधे होते. इन टू दिस प्लेस सोपी बिटूक हिमसेल्फ विदाऊट अ चॅलेंज. आणि कोणतंही आव्हान न घेता सोपी डायरेक्ट त्या रेस्टॉरंटमध्ये गेला. ॲट अ टेबल ही सॅट अँड कन्झ्युम्ड बीफस्टेक, फ्लॅपजॅक्स, डोनट्स अँड पाय. आता त्याचं प्लॅनिंग काय आहे, तिथं बसून भरपूर खायचं आणि बिल द्यायचं नाही. एका टेबलावर त्यांनी बसून बीफस्टेक, फ्लॅपजॅक्स, डोनट्स आणि पाय मनसोक्त पोट भरून खाल्ले. अँड देन ही टोल्ड द वेटर द फॅक्ट. आणि त्यानंतर त्याने वेटरला काय सांगितलं जेवल्यानंतर, दॅट द मायन्युटेस्ट कॉईन अँड हिमसेल्फ वेअर टोटल स्ट्रेंजर्स. की पैसे आणि मी एकमेकांशी स्ट्रेंजरच आहोत, म्हणजे माझा आणि पैशांचा काही संबंध नाही आहे, म्हणजे माझ्याकडे अजिबात आता बिल देण्यासाठी पैसे नाहीत. नाव गेट बिझी अँड कॉल अ कॉप सेड सोपी. आता एक काम करा, पोलिसांना कॉल करा आणि बोलवा आणि मला पकडून द्या. अँड डोंट कीप अ जेंटलमॅन वेटिंग. आणि माझ्यासारखे चांगल्या गृहस्थाला जास्त वेळ वाट बघायला लावू नका. परंतु वेटर काय म्हणतोय, नो कॉफ फॉर यू. तुमच्यासाठी पोलिसांची गरज नाही आहे. with a voice like butter cakes and I like the cherry in the Manhattan cocktail. आणि त्या वेटर लोणी केकसारखा आवाज आणि मॅनहॅटन कॉकटेलमध्ये चेरीसारखे डोळे करून म्हणाला. हे कॉन नीटली अपॉन हिज लेफ्ट इयर ऑन द कॅलस पेमेंट स्पीच्ड सोपी. व्यवस्थितपणे त्याचा डावा कान पकडून त्या सोपीला त्यांनी काय केलं, वेटरनी फुटपाथवर ढकलून दिलं. He arose joint by joint as a carpenter's rule opens and dusted his clothes. त्याने स्वतःचे कपडे झटकले. सुताराच्या पट्टीसारखा तो सावकाशपणे हाताचा सहारा घेऊन उठला.
अरेस्ट सीम नाव बट ॲन एल्युझिव्ह ड्रीम. अटक करून घेणे आता सोपीसाठी एक स्वप्नच असं वाटू लागलं. द आयलँड सीम्ड व्हेरी फार अवे. ते बेट, ज्या बेटावर त्याला राहायला जायचं होतं, ते त्याला खूप दूरवर दिसू लागलं आहे आता. अ पुलिसमॅन हू स्टूड बिफोर अ ड्रग स्टोअर 2 doors अवे लाफ्ड अँड वॉक्ड डाऊन द स्ट्रीट. 2 दुकाने सोडून एका मेडिकलच्या समोर उभा असलेला पोलीस हसू लागला आणि त्या रस्त्यावरून पुढे निघून गेला. सोपी वॉज सीज्ड विथ अ सडन फिअर दॅट सम ड्रेडफुल एन्चantment हॅड रेंडर्ड हिम इम्यून टू अरेस्ट. अचानकपणे काही भयानक जादू झाल्यासारखं सोपीला वाटू लागली आणि त्याला अटक करण्यास एक प्रकारची प्रतिरोधक शक्ती मिळाल्याची भीती सोपीला वाटू लागली. ही वॉज इन अ स्टेअर of panic, and when he came upon another policeman lounging grandly in front of a glittering theater, he caught at the immediate straw of disorderly conduct. आणि सोपी थोडासा घाबरला. ही वॉज इन अ स्टेअर ऑफ पॅनिक. थोडासा घाबरला आणि एकटक बघत उभा राहिला. वेन ही केम अपॉन अनदर पुलिसमॅन. आणि मग एका चकचकीत थिएटरसमोर आणखी एक पोलीस उभारलेला त्याला दिसला. त्याने लगेच ओळखलं की आता एखादं आपण जर इथं एक असं उपद्रवी काहीतरी वर्तन जर केलं तर तिथं जमलेले लोक पांगतील. ऑन द साईडवॉक सोपी बिगॅन टू येल ड्रंकन गिबरिश ॲट द टॉप ऑफ हिज हार्श व्हॉइस. आता सोपीने अजून एक ट्रिक केली, एक युक्ती केली. बाजूच्याच फुटपाथवर सोपी एकदम जोरजोरात आवाजात दारू पिलेल्या एखाद्या मूर्ख माणसासारखा ओरडू लागला. ही डान्स्ड, तो डान्स करू लागला, नृत्य करू लागला. हाऊल्ड, ओरडू लागला. रेव्ड, अगदी विचित्र काहीसुद्धा बोलू लागला. अँड अदरवाईज डिस्टर्ब द स्काईज, आणि त्या तिथल्या आजूबाजूच्या पूर्ण एरियाची शांतता त्याने भंग केली. द पुलिसमॅन मिअरली ट्वल्ड his club, turned his back to Sophie and remarked to a citizen. पोलिसाने सोपीकडे पाठ केली आणि त्याच्या हातातली काठी फिरून तिथल्या एका नागरिकाबरोबर बोलणं केलं. It is one of them Yale lads' celebration, the goose egg they gave to the Hartford College, noisy but no harm. We have instructions to let them be. हा याले टीमच्या उत्सव करणाऱ्या मुलांमधला आहे की ज्याने हार्टफोर्ड कॉलेजला एकही गोल करू दिला नाही. थोडासा गोंधळ वाटेल, नॉइझी बट नो हार्म, पण काही याच्यात नुकसान नाही. वी हॅव इन्स्ट्रक्शन्स टू लेट देम बी. आम्हाला याच्याकडे दुर्लक्ष करण्याच्या सूचना मिळालेल्या आहेत. Dissolate Sophie stopped his unavailing racket. निराश झालेला आहे आता सोपी आणि त्याचा निष्फळ असा गोंधळ त्याने आता यश तर येत नाही आहे त्याला, तो गोंधळ त्याने थांबवला. वुड नेवर अ पुलिसमॅन ले हँड्स ऑन हिम. पोलीस कधीच त्याच्यावर हात टाकणार नाहीत का, कधीच त्याला अरेस्ट करणार नाहीत का. इन हिज फॅन्सी, स्वतःच्याच कल्पनेमध्ये, द आयलँड सीम्ड ॲन अनअटेनेबल आर्केडिया. आता त्याला त्याच्या कल्पनेमध्ये ते बेट एक कधीही न पोचू शकणारं असं नंदनवन त्याला असं वाटू लागलं. ही बटन हिज थिन कोट अगेन्स्ट द चिलिंग विंड. त्या थंड अशा हवेमध्ये त्याने आपल्या थिन कोट, पातळ कोटाचे बटन लावले. In a cigar store, he saw a well-dressed man lighting a cigar at the swinging light. आता तो एका सिगार स्टोअरकडे गेलेला आहे आणि त्याने एक अतिशय व्यवस्थित कपडे असलेला घातलेला माणूस आणि तो तिथल्या एका हलणाऱ्या दिव्यावर सिगार लावत होता. He had set his silk umbrella by the door on entering. त्याने दरवाजाजवळच एंट्रीलाच स्वतःची रेशमी छत्री ठेवलेली होती त्या माणसाने. सोपी स्टेप्ड इनसाइड. सोपी आत गेला. ग्रॅब्ड द अम्ब्रेला. त्याने ती छत्री उचलली. अँड सॉन्टर्ड ऑफ विथ इट स्लोली. आणि हळूहळू ती छत्री घेऊन बाहेर पडू लागला.
द मॅन ॲट द सिगार लाईट फॉलोड हॅस्टिली. आणि ते बघून त्या सिगार लाईट जवळील माणसाने पटापट अतिशय घाईने त्याचा पाठलाग सुरू केला. माय अम्ब्रेला, ही सेड स्टर्नली. तो अत्यंत कठोरपणे ओरडू लागला, माझी छत्री, माझी छत्री. ओ इज इट, स्नियर्ड सोपी, ॲडिंग इन्सल्ट टू पेटी लॅर्सेनी. हो खरं का, सोपी त्याची थोडीशी चेष्टा आणि त्याचा अपमान करून म्हणाला. वेल, वाय डोंट यू कॉल अ पोलिसमॅन. तू पोलिसांना का बोलवत नाहीस. आय टूक इट, तुझी छत्री मी घेतली ना. युअर अम्ब्रेला, तुझी छत्री मी घेतली. वाय डोंट यू कॉल अ कॉप, तू पोलिसांना का बरं बोलवत नाहीस. देअर स्टँड वन ऑन द कॉर्नर, बघ तिथे एक कोपऱ्यामध्ये एक पोलीस उभारलेला आहे, बोलव त्याला. द अम्ब्रेला ओनर स्लोड हिज स्टेप्स. त्या छत्रीच्या मालकाने स्वतःची चाल थोडीशी स्लो केली, मंद केली. सोपी डीड लाईकवाईज. सोपीनं सुद्धा तसंच केलं. विथ अ प्रिमोनिशन दॅट लक वुड अगेन रन अगेन्स्ट हिम. थोडासा त्याला संकेत मिळाला की पुन्हा एकदा नशीब त्याच्या विरोधात जाणार आहे, त्याला पुन्हा एकदा यश येणार नाही असं वाटू लागलं. द पोलिसमॅन आईड ॲट द टू क्युरियसली. पोलिसमॅन या दोघांकडे क्युरियसली, कुतूहलाने बघू लागले. ऑफकोर्स सेड द अम्ब्रेला मॅन. नक्कीच, तो छत्रीवाला माणूस म्हणाला. वेल, यू नो हाऊ दीज मिस्टेक्स ऑकर इफ इट्स युअर अम्ब्रेला. बरं, जर ही छत्री जर तुमची असेल तर ही चूक कशी घडली हे तुम्हाला माहितीच आहे. आय होप यू विल एक्सक्यूज मी. मला आशा आहे की तुम्ही मला माफ कराल. I picked it up this morning in a restaurant. If you recognize it as yours, why I hope you will. मी आजच सकाळी एका रेस्टॉरंटमधून ही छत्री उचलली. आपण ओळखले की ही छत्री तुमची आहे. मलाही का वाटतं की ही तुमचीच आहे, म्हणजे ही मी उचललेली छत्री ही तुमचीच असेल नक्कीच. ऑफकोर्स इट्स माइन, सेड सोपी सॅवेजली. थोडासा सोपीला तर राग आलेला आहे आणि तो म्हणाला, नक्कीच ही माझी छत्री आहे. द एक्स अम्ब्रेला मॅन रिट्रीटेड. त्या छत्रीचा दावा करणाऱ्या माणसाने थोडीशी माघार घेतली. द पोलिसमॅन हरीड टू असिस्ट अ टॉल ब्लॉन इन an opera clock across the street in front of a street car that was approaching 2 blocks away. पोलीस अधिकारी एका उंच पिवळसर केस, गोरा रंग आणि काळा कोट घातलेल्या एका स्त्रीला समोरून येणाऱ्या कारमध्ये बसण्यास मदत करण्यासाठी रस्त्याच्या बाजूला गेले. सोपी वॉक्ड ईस्टवर्ड थ्रू अ स्ट्रीट डॅमेज्ड बाय इम्प्रूव्हमेंट्स. आणि अत्यंत खराब झालेल्या रस्त्यावरून सोपी पूर्वेकडे निघाला. ही हर्ड द अम्ब्रेला अँग्रीली इन टू ॲन एक्सकॅव्हेशन. त्याने रागाने ती छत्री एका खड्ड्यात फेकून दिली. ही मटर्ड अगेन्स्ट द मॅन हू वेअर हेल्मेट्स अँड कॅरी क्लब्स. ज्या माणसांनी तिथं हेल्मेट घातले होते आणि ज्यांच्याकडे क्लब होते त्यांच्या विरोधात तो थोडंसं काहीतरी बडबड केला. बिकॉज ही वॉन्टेड टू फॉल इन टू देअर क्लचेस. कारण त्याला त्यांच्या तावडीत पडायचे होते. दे सीम टू रिगार्ड हिम ॲज अ किंग हू कुड डू नथिंग रॉंग. त्यांना असं वाटत होतं की सोपी एखादा राजा आहे आणि तो कधीही चूक करत नाही. ॲट लेंग्थ सोपी रिच्ड वन ऑफ द ॲव्हेन्यूज टू द ईस्ट वेअर द ग्लिटर अँड टर्मॉईल वॉज बट फेंट. थोडं पुढं चालून गेल्यानंतर सोपी पूर्वेकडील एका रस्त्यावरती जाऊन पोचला. ही ड्रॅग्ड हिमसेल्फ टुवर्ड्स मॅडिसन स्क्वेअर. त्याने स्वतःला मॅडिसन स्क्वेअरकडे खेचलं. फॉर द होमिंग इन्स्टिंक्ट सर्वाइव्स इवन वेन द होम इज अ पार्क बेंच. सध्या जरी त्याचं घर एका पार्कमधील बेंचवर जरी असलं तरी अजूनसुद्धा मनामध्ये स्वतःच्या घराची अंतर्प्रेरणा अजूनही त्याच्या मनामध्ये जिवंत आहे. बट ऑन ॲन अनयुज्युअली क्वाईट कॉर्नर सोपी केम टू अ स्टँड स्टील. पण एका शांतशा कोपऱ्यावर येऊन सोपी थांबला. हिअर वॉज ॲन ओल्ड चर्च. इथे एक खूप जुनं चर्च होतं. क्वॅन्ट अँड रॅमलिंग अँड गॅबल्ड. अत्यंत सुंदर अद्भुत एक पर्यटन स्थळ आणि त्याचा आकार कसा होता, त्रिभुजाकार असा त्या चर्चचा आकार होता.
थ्रू वन वॉयलेट स्टेन विंडो, एक जांभळा डाग असलेल्या खिडकीतून अ सॉफ्ट लाईट ग्लोड, एक अत्यंत मऊ असा प्रकाश चमकत होता. वेअर नो डाऊट, आणि यात काही शंकाच नव्हती की द ऑर्गॅनिस्ट ऑफर्ड ओव्हर द कीज, मेकिंग शुअर ऑर हिज मास्टरी ऑफ द कमिंग सबत अँथम, की ऑर्गॅनिस्टने जी काही धून तो वाजवत होता त्यातून त्याची मास्टरी दिसून येत होती. त्या चर्चमधून सोफीला एक धून ऐकू येत होती आणि ती धून कशाची होती की तिथं आता सादर होणाऱ्या ईश्वरीय चिंतन म्हणजे सबत अँथम म्हणजे देवावर असलेल्या गीताची त्याला खात्री झाली की आता हे गीत इथं वाजवलं जाणार आहे. For there drifted out to Sophie's ears sweet music that caught and held him transfixed against the convolutions of the iron fence. आणि आता हा भटकत असलेला सोपी त्याच्या कानावर इतकं मधुर संगीत पडलेलं आहे आणि तो इतका मंत्रमुग्ध होऊन गेलेला आहे. आणि त्या मग लोखंडी तारेचं जे फेन्स होतं, कंपाऊंड होतं, कुंपण, त्याच्या जवळच तो येऊन अगदी थांबतो. The moon was above, full and radiant. चंद्र त्याच्या डोक्यावरच होता, पूर्ण गोल आणि तेजस्वी होता. Vehicles and pedestrians were few. वाहने अतिशय थोडीच होती, पायी चालणारे लोक पण खूप थोडेच होते. Sparrows twittered sleepily in the caves, or a little while the scene might have been a country churchyard. आणि छपराच्या खालच्या कडेतून चिमण्यांची चिवचिव सुरूच होती आणि थोड्या वेळासाठी हे दृश्य एखाद्या मोठ्या चर्चसारखे त्याला वाटले. अँड द अँथम दॅट द ऑर्गॅनिस्ट प्लेड सिमेंटेड सोपी टू द आयर्न फेन्स. आणि त्या चर्चमधला जो ऑर्गॅनिस्ट होता आणि जे गाणं त्याने ते संगीत वाजवत होता त्यामुळं सोपी त्या लोखंडी कुंपणाला तिथंच चिकटून उभारला. इतकं ते संगीत त्याला आवडलेलं होतं, इतकं त्या संगीताने त्याला मंत्रमुग्ध करून ठेवलेलं होतं. फॉर ही हॅड नोन इट वेल इन द डेज वेन हिज लाईफ कंटेन्ड सच थिंग्स ॲज मदर्स अँड रोजेस अँड ॲम्बिशन्स अँड फ्रेंड्स अँड इमॅक्युलेट थॉट्स अँड कॉलर्स. कारण त्याला चांगलंच माहीत होतं की जेव्हा त्याच्या आयुष्यात त्याची आई, रोजेस गुलाबाचं फूल, ॲम्बिशन्स महत्त्वाकांक्षा, फ्रेंड्स मित्र, अँड इमॅक्युलेट थॉट्स अँड कॉलर्स आणि अत्यंत पवित्रशे विचार, आपुलकीचे संभाषण, ह्या गोष्टींचा त्याच्या आयुष्यात एकेकाळी समावेश होता. हे त्याला सगळं ते म्युझिक ऐकून आठवलं. द कंजंक्शन ऑफ सोपीज रिसेप्टिव्ह स्टेट ऑफ माइंड अँड द इन्फ्लुएन्सेस अबाउट द ओल्ड चर्च ब्रॉट अ सडन अँड वंडरफुल चेंज इन हिज सोल. आता एक चमत्कारच घडणार आहे. सोपीची कंजंक्शन ऑफ सोपीज रिसेप्टिव्ह स्टेट ऑफ माइंड, सोपीची ग्रहण करण्याची जी स्थिती होती, क्षमता होती, अँड द इन्फ्लुएन्सेस अबाउट द ओल्ड चर्च, आणि त्या चर्चचा प्रभाव इतका पडलेला होता त्याच्यावर. या दोन गोष्टी ज्या होत्या त्याच्यामुळे देर वॉज अ सडन अँड वंडरफुल चेंज इन हिज सोल. त्याच्या आत्म्यामध्ये अचानक आणि खूप आश्चर्यकारक आणि अतिशय चांगला बदल त्याच्या मनामध्ये घडून आलेला आहे. ही व्ह्यूड विथ रायझिंग हॉरर द पिट इन टू विच ही हॅड टंबल्ड. आणि त्याची भीती आता त्याला आठवली आणि ज्या खड्ड्यात तो कोसळला होता आणि हिज डिग्रेडेड डेज, त्याच्या अधोगतीचे दिवस, त्याचे वाईट दिवस त्याला आठवले. अनवर्दी डिझायर्स, त्याच्या अयोग्य अशा इच्छा, डेड होप्स, त्याच्या मृत आशा, व्रेक्ड फॅकल्टीज अँड बेस मोटिव्स, आणि अपघातामुळे दॅट मेड अप हिज एक्झिस्टन्स, आणि त्या अपघातामुळे नष्ट झालेली त्याची क्षमता, कौशल्य व शक्ती, आणि त्याच्या आयुष्यात ज्या मूळ जे उद्दिष्ट होते ते सगळं त्याला आता आठवू लागलेलं आहे. अँड ऑल्सो इन अ मोमेंट हिज हार्ट रिस्पॉन्डेड थ्रिलिंगली टू धिस स्ट्रेंज मूड. आणि आता हा विचित्र असा त्याचा मूड झालेला आहे, मनस्थिती झालेली आहे त्याच्या मनामध्ये, म्हणजे वेगळेच विचार येत आहेत आणि त्याच्या हृदयाने आता त्याला प्रतिसाद दिलेला आहे.
A strong impulse moved him to battle with his desperate fact. आता एक तीव्र अशी प्रेरणा त्याला प्रवृत्त करते, या सगळ्या हताश परिस्थितीशी लढण्यासाठी प्रवृत्त करते, त्याला प्रेरणा मिळते. ही वुड पुल हिमसेल्फ आउट ऑफ द मायर. आणि आता या सगळ्या विचित्र परिस्थितीतून तो स्वतः बाहेर पडण्याचं ठरवतो. अँड वुड मेक अ मॅन ऑफ हिमसेल्फ अगेन. आणि एक नवीन आयुष्य जगायचं तो स्वतः ठरवतो. ही वुड कॉन्कर द एविल दॅट हॅड एन्स्लेव्ड हिम. आणि आता तो कशावर विजय मिळवणार आहे? ज्या वाईट परिस्थितीने त्याला स्वतःचा एन्स्लेव म्हणजे गुलाम केलेलं होतं, त्या वाईट परिस्थितीवर आता तो विजय मिळवणार आहे. देर वॉज अ टाईम ही वॉज यंग येट. एक वेळ अशी होती जेव्हा तो अजूनही तरुण होता. ही वुड रिसरेक्ट हिज ओल्ड इगर ॲम्बिशन्स अँड परस्यू देम विदाऊट फॉल्टरिंग. तो आपल्या जुन्या महत्त्वाकांक्षा आता पुन्हा जीवित करू इच्छितो आणि कुठली उसंत न घेता त्याचा पाठलाग करू इच्छितो. दो सॉलम बट स्वीट ऑर्गन नोट्स हॅड सेटअप अ रिव्होल्युशन इन हिम. आणि त्या गोड अशा ऑर्गनच्या ध्वनीने, त्या गाण्याने, त्या धूनने, त्या पवित्रशा सॉन्गने त्याच्यात एक क्रांती घडवून आणलेली आहे. आता तो काय करायला जाणार आहे? टुमॉरो ही वुड गो इन टू द रोरिंग डाऊनटाउन डिस्ट्रिक्ट अँड फाइंड वर्क. उद्या तो जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी अत्यंत गोंगाटमय असं वातावरण असलेल्या त्या ठिकाणी जाऊन एखादं काम शोधणार आहे. आता तो कामाला लागणार आहे. अ फर इम्पोर्टर हॅड वन्स ऑफर्ड हिम अ प्लेस ॲज ड्रायव्हर. आता त्याला आधीचं काहीतरी आठवतं आहे. एकदा एका फर इम्पोर्टर, एका लोकरीचे कापड आयात करणाऱ्या माणसाने त्याला ड्रायव्हर म्हणून नोकरी देण्याची एकदा ऑफर दिली होती. ही वुड बी समबडी इन द वर्ल्ड. आता मी सुद्धा काहीतरी बनेन, या जगात काहीतरी बनेन असं तो ठरवतो. ही वुड. सोफी फेल्ट अ हँड लेड ऑन आर्म. आता तो नक्कीच बनेल. सोफीला त्याच्या खांद्यावर कोणीतरी अचानकपणे हात ठेवलाय असं वाटलं, त्याला फील झालं. ही लुक्ड क्विकली अराउंड इन टू द इम्पॅसिव्ह फेस ऑफ अ पोलिसमन. पटकन त्याने मागे वळून पाहिलं आणि कुणाला बघितलं? त्याने इम्पॅसिव्ह फेस ऑफ अ पोलिसमन, एका पोलीस कर्मचारी ज्याच्यामध्ये अति कुठल्याही भावना नाहीत अशा पोलीस कर्मचाऱ्याला त्याने पाहिलं. व्हॉट आर यू डुईंग हिअर? आज ऑफिसर. तू इथं काय करतोयस? त्या पोलीस ऑफिसरने विचारलं. नथिंग. सोफी म्हणाला, काहीच नाही. देन कम अलॉंग. मग चल माझ्यासोबत ये, असं पोलिसाने म्हटलं. 3 months ऑन द आयलँड. 3 महिने आयलँडवर. सेट द मॅजिस्ट्रेट इन द पोलीस कोर्ट द नेक्स्ट मॉर्निंग. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला जेव्हा कोर्टामध्ये हजर करण्यात आलं तेव्हा मॅजिस्ट्रेट, दंडाधिकारी म्हणाले की 3 months ऑन द आयलँड, बेटावर 3 महिने. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या लेसनमध्ये आपण काय पाहिलेलं आहे? जेव्हा त्याचं स्वप्न होतं की जेलमध्ये जाऊन आराम करावा, तेव्हा त्याच्या प्रयत्नांना तो मुद्दाम प्रयत्न करत होता की पोलीस आपल्याला अरेस्ट करावेत आणि आपण त्या बेटावर जाऊन जेलमध्ये 3 महिने हिवाळ्यामध्ये छानपैकी सुट्टी घालवावी. परंतु त्याच्या प्रयत्नांना अपयश येत होतं. परंतु जेव्हा त्या चर्चमधील म्युझिक गाणं ऐकून जेव्हा त्याचं मन परिवर्तन झालं आणि एक चांगला मनुष्य व्हायचं आणि आता कामाला लागायचं असं जेव्हा तो ठरवतो, तेव्हा त्याच वेळेस पोलीस येतात आणि त्याला पकडून नेतात. Students, if you like this video, subscribe the channel by pressing the bell icon, and you can also like and comment and share with your friends. Thank you very much. Have a nice time.